तर मला स्कॅल्पमध्ये खूप इचिनेस होतं आणि फ्लेकिंग्स पण होतं. स्कॅल्प खूप ऑइली पण असतो का? हो. स्वेटिंग जास्त होते? हा एका प्रकारचा फंगल इन्फेक्शन आहे स्कॅल्पचा, ज्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो इन बेसिक वर्ड्स. हा एका प्रकारच्या जंतूनी होतो, त्याला आपण मॅलेसेझिया बोलतो. एक्सेसिव्ह स्वेटिंग, खूप जास्त घाम आणि जास्त इचिंग होत असेल तर डॅन्ड्रफ आपल्या स्कॅल्पमध्ये जास्त वाढतो. तर यांना अवॉइड कसं करू शकतो? अवॉइड करण्यासाठी स्कॅल्पची हायजीन खूप महत्वाची असते. आठवड्यातने 4 ते 5 टाइम हेअर वॉश करणे, स्कॅल्पला ड्राय ठेवणे. नंबर 4, आपल्याला मल्टिपल टाइप्सचे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज जसं की कीटोकोनाझोल, सेलेनियम सल्फाइड आणि झिंक पायरिथ्रोन हे यूज करायला गरजेचा असतो. हे सगळं यूज करून झालंय सर, पण तरी पण तात्पुरता फरक पडताय ना, परत मग डॅन्ड्रफ तयार होते. जर असा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला व्यवस्थित एका डर्मेटॉलॉजिस्टला जाऊन विचारावं लागेल की हा प्रॉब्लेम एक्झॅक्टली काय आहे. कधी कधी डॅन्ड्रफच्या कंडिशनमध्ये कन्फ्युजन असतात आणि सोरायसिस, एक्झिमा आणि सिबोरिक डर्मेटायटिस सारखे जे इन्फेक्शन असतात जे कॉमनली आपल्याला वाटतो की डॅन्ड्रफ असू शकतो, हा प्रॉब्लेम ट्रीट होत नाही आणि आपल्याला डॉक्टरांना दाखवून व्यवस्थित ओरल आणि टॉपिकल मेडिकेशन करावी लागते.